मुझे अपॉर्च्युनिटी मिली है तो मैं सोच सकती हूँ कि उनकी अ, समस्या सॉल्व करूँ। जर विकास झाला असता तर एवढी समस्या निर्माण झाली नसते. वॉटर हीटर मीटर हे तर प्रत्येक माणसाची जळणघळणीची प्रक्रिया आहे. हे तर तुम्हाला सुविधा द्यावंच लागतील. त्या व्यतिरिक्त जनतेला जे पाहिजे त्याचं विजन विरोधकाकडे नाही आहे. व्यापारी समाजाने दाखवून दिलेलं आहे की व्यापारी हा जो विकास करणार माणूस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. नमस्कार मित्रांनो, निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही पुन्हा घेऊन आलोय एक वेगळा उमेदवार आणि त्यांचे विचार काय आहेत ते. जे आपली महिला, आपण सगळ्यात मोठं बलस्थान असतं आपल्या घराचं, ती देखील आता शहराचं कायापालट करण्यासाठी आता उतरलेली आहे. 50% आरक्षण असल्यामुळं जास्तीत जास्त महिला आता या निवडणुकीत उभ्या आहेत. तशाच एक महिला भगिनी माझ्यासोबत आहेत, वर्षा महेश बक्कड, ज्या प्रभाग क्रमांक 7 मधून आपलं नशीब आजमावत आहेत, पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे. ताई, सुरुवातीला स्वागत तुमचं आमच्या कार्यक्रमात. कसं वाटतंय आज महिला या क्षेत्रामध्ये आलेली आहे, तुम्हाला देखील एक संधी मिळाली आहे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी? मुझे अभी ठीक अच्छा लग रहा है कि मुझे एक अपॉर्च्युनिटी मिली है, खास करके मारवाड़ी महिला के लिए। इसलिए मैं सबके लिए सबकी समस्या सॉल्व करना चाहती हूँ। जैसे मेरी तो है, मेरे छोटे-छोटे बच्चे, लेकिन बाकी मेरे से ज़्यादा और बाकी लोगों की बहुत समस्या है। इसलिए उनकी मैं जैसे प्रचार करने जा रही हूँ, तो मुझे लग रहा है कि उनको ज़्यादा समस्या है। इसलिए मुझे अपॉर्च्युनिटी मिली है तो मैं सोच सकती हूँ कि उनकी समस्या सॉल्व करूँ। निश्चितच, जसं तुम्ही सांगितलं की महिला असल्यामुळं तुम्हाला महिलांच्या समस्या लवकर समजण्यात येते. पण आता तुम्ही जसं हाऊसवाईफ पुढे आता खूप म्हणजे आता तुम्हाला प्रचाराला सकाळी निघावं लागतं, कंटिन्यू जावं लागतं. तर हाऊसवाईफ असताना निवडणूक लढताना काय समस्या येते समोर? निवडणूक लढताना समस्या म्हणजे लोक सांगतात की आम्हाला हे पाण्याची प्रॉब्लेम आहे, जैसे रास्ते अच्छे नहीं हैं, हमको जाते वक्त बच्चों के लिए भी कुछ ना कुछ तुम व्यवस्था करो। तो मुझे लग रहा है उनको है करके समस्या, तो मैं सोच सकती हूँ कि मैं भी कुछ कर सकूँ उनके लिए मदद। निश्चितच, तुम्ही म्हणजे तुम्ही मदत करण्याच्या दृष्टीने एक विचार करत आहे की जर तुम्हाला त्यांनी निवडून दिलं तर तुमचे पती देखील खूप वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहेत, तर त्याचा देखील काही बेनिफिट होतोय का प्रचारादरम्यान? हां, त्यांना तर जास्तच 10-20 वर्षापासून नॉलेज आहे. तर त्यांना जास्त माहीत आहे. पण मला पण वाटतं, की मी पण करू शकते. नक्कीच. तर या होत्या वर्षा भक्कड, ज्या महिला म्हणून आता पुढे आलेल्या पहिल्यांदा नशीब आजमावत आहेत आपलं. त्यांचे पती जे महेश बक्कड आहेत ते देखील आमच्या सोबत आहेत. आणि दादा, जसं आता वहिनीला चान्स मिळालाय उभं राहण्यासाठी, आज प्रचाराला जाताना काय मुद्दे तुम्ही लोकांसमोर ठेवत आहेत जेणेकरून ताईवर विश्वास ठेवा लोकांनी? मुद्दे म्हणजे काय भैया, जळणघळणचे प्रश्न आहे, पाण्याची समस्या, सफाईची समस्या, घंटागाडी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली महापालिकेद्वारा जे शाळा चालत आहेत त्या शाळामध्ये उच्च कोटीचं शिक्षण मुलांना दिलं पाहिजे. माझे लेकरं लहान आहे, माझी मिसेस हाऊसवाईफ आहे. सकाळी पोराला तयार करणं, टिफिन तयार करणं, शाळेमध्ये पाठवून त्यानंतर प्रचार करणं, मग माझी दुकानदारी, म्हणजे या सारी गोष्टी बघता बघता आम्ही ज्या मतदारसंघात फिरत होतो प्रचारासाठी, त्या दरम्यान लोकांची जी अडीअडचणी पाहायला मिळत आहे त्यावरून करते आपली समस्या त्यांच्या समस्या पुढे गौण आहे. कुठं पाण्याची समस्या आहे, कुठं गटार नाली नाही, नालीवाळी येत नाही, साफसफाई होत नाही, आणि त्या व्यतिरिक्त स्लम इलाकामध्ये मुलं बाळं शिक्षण घेण्यासाठी वंचित आहे. तर जर आम्हाला जनतेने संधी दिली तर 100% लहान लेकरांच्या शिक्षणाच्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येईल. पाण्याची समस्या खोतकर साहेबांनी जाहीर केलेलं आहे, 2 महिन्यात हप्त्यातून 2दा पाणी येणार आहे म्हणजे येणार आहे. आणि जनतेने विधानसभेमध्ये माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांच्यावर जे विश्वास दाखवलेला आहे ते आम्ही समर्थपणे सार्थ करणार, याच्यामध्ये शंकाही नाही. जसं आता दादा, तुम्ही वेगवेगळ्या भागात जात आहात, असं बघण्यात येतं की सांगण्यात पण येतं की भरपूर काही जालन्यामध्ये विकास झालेला आहे. तर जेव्हा तुम्ही प्रचारादरम्यान जाताय असं काही दिसतंय का? मागच्या 10 वर्षापासून नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. ते फक्त बनावटची गोष्ट आहे. जर विकास झाला असता तर एवढी समस्या निर्माण झाली नसते. फक्त बनावटी गोष्टींनी शहराचा विकास होणार नाही, कायापालट होणार नाही. खोतकर साहेबांनी जे काम केले ते लोकांनी मान्य केलेले आहे. त्यामुळे खोतकर साहेबांना मागच्या वर्षी जनतेने 32,000 निवडून दिलेले आहे.
नक्कीच म्हणजे खोतकर साहेबांनी कामं केली त्यांच्यावर विश्वास ठेवून. तर आज तुम्ही जेव्हा मतदारांमध्ये जाता त्यांना तुमचे विचार जेव्हा पटवून देताय, असं पटतात आहे का तुमचे विचार त्यांना? काय रिस्पॉन्स काय येतोय? भरपूर रिस्पॉन्स आहे भैया. लोकांना माहीत आहे खोतकर साहेबांची आश्वासन केली त्यांची पूर्तता चालू आहे. पूर्ण शहरामध्ये डांबर रोडचे सिमेंट रोड चालू आहे. पाण्याची व्यवस्था फिल्टरबेडचे व्हिडिओ दाखवले साहेब. साहेब स्वतः जेव्हा जालन्यामध्ये आले तर 1-2 चक्कर फिल्टरबेड आहे. गणपती कोणचं खास करून आकर्षण आहे. प्रत्येक वर्षी जेव्हा गणपती विसर्जन जातो कोणत्या परिवाराचा लेकरू 1-2 मृत्युमुखी पडतात. ते दृश्य पाहून साहेब स्वतः हादरलेले आणि साहेबांनी ठरवलं होतं की मी जर जनतेने संधी दिली तर यावर्षी गणेश कुंडची निर्मिती करणारे 19 कोटी रुपये खर्च करून साहेबांनी अप्रतिम असा मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठंही असं नाही, मुंबईच्या व्यतिरिक्त फक्त जालन्यामध्येच एक गणेश विसर्जन पॉईंट तयार केलेलं आहे. तिथं उत्तर भारतीय लोक सुद्धा छठ पूजेला येतात. आपली दुर्गा देवीची विसर्जन आहे, गणपती विसर्जन आणि एक अलौकिक प्रसंग तिथं जाण्यापेक्षा आम्ही निवांत बसू शकतो. एक तर अर्जुनराव खोतकरवर जालन्याच्या लोकांनी जे विश्वास टाकलेला आहे त्यांना साथ होणं आमची हक्काची साथ असणार आहे साहेबांना. जसं दादा काय होतंय की आपण वॉटर गटर मीटर जे म्हणतो, जे तुमचे नेते देखील अर्जुनराव देखील वेळोवेळी उल्लेख करतात, आज त्याच बेसिक सुविधा लोकांना मिळत नाहीये, त्याबद्दल काय सांगणार? वॉटर गिटर मीटर हे तर प्रत्येक माणसाची जळणघळणची प्रक्रिया आहे. हे तर तुम्हाला सुविधा द्यावंच लागतील. त्या व्यतिरिक्त जनतेला जे पाहिजे त्याचं विजन विरोधकाकडे नाही आहे. जनतेला जे पाहिजे त्याचं विजन आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर यांच्याकडे आहे. त्यांच्या विजनाचं जे फलित असं आहे की ते गणेश विसर्जनाचे कुंड तयार केलेलं आहे. साहेबांचं विजनच आहे की बाई कोणत्याही परिवाराचं लेकरू मृत्युमुखी न पडला पाहिजे आणि जनतेला जे आश्वासन दिलेलं आहे की मला तुम्ही संधी दिली तर मी जाण्याचा कायापालट होणार आहे आणि ते अर्जुनभाऊ खोतकर करून दाखवलेलं आहे. नक्कीच. आणि जसं आता शेवटी जर विचारायचं झालं की व्यापारी समाजाचे यावेळेस बरेच उमेदवार आले, तिन्ही पक्षाकडून म्हणायला हरकत नाही, भाजपकडून पण आले आणि काँग्रेसकडून पण आले आणि तुमच्या पक्ष शिवसेनेकडून पण आलेले. तर काय वाटतं, व्यापारी समाजाच्या उमेदवारांना लोक पसंती देतील का? 100% भैया. व्यापारी कोणाला बनवू शकतो तर कोणाला तयारी करू शकतो आणि मागच्या निवडणुकीमध्ये व्यापारी समाजाने दाखवून दिलेलं आहे की व्यापारी हा जो विकास करणार माणूस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. याचं नेमकं उदाहरण मान्य अर्जुनराव खोतकर जे 32,000 निवडून आले ते समोर आहे तुमच्या. जसं शेवटी एक विचारायचं झालं, कुठं वाटतंय का निष्ठा इतक्या वर्ष शिवसेनेत काम केल्याची निष्ठा फळाला आली? साहेबांनी मला एक निष्ठेचं फलित दिलेलं आहे. मी मागील 30 वर्षापासून साहेबांचा कट्टर समर्थक आहे आणि मी कधीही निवडणुकीची किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. पण या वर्षी माझी इच्छा होती, जे जनतेतील अडीअडचणी बघितल्यावर मी विधानसभेला काम केलं, अडीअडचणी बघितली लोकांच्या, त्यामुळे माझी इच्छा झाली की आपलं काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याची मी इच्छा साहेबासमोर प्रकट केली आणि साहेबांनी मला न्याय दिला. मी मान्य अर्जुनभाऊ खोतकर यांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. त्यांनी मारवाडी समाजाच्या एक गरीब कुटुंबाच्या पोराला संधी दिलेली आहे. मी संधीचं सोनं करून दाखवणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते प्रभाग क्रमांक 7B मधून इच्छुक असलेल्या उमेदवार वर्षा महेश भक्कड यांच्याकडे आपण जशी बातचीत केली, त्यांच्याशी केली, त्यांच्या पतीशी देखील आपण बातचीत केली आणि त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले. जसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वॉटर गटर मीटर ज्याला आपण म्हणतो, या बेसिक नीड्स आहे. बेसिक नीड्स ह्या प्रोव्हाइड झाल्याच पाहिजे, परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे आपण बेसिक नीड्सवरच भांडतोय. बेसिक नीडच्या पुढे जाऊन काहीतरी एक विजन असलं पाहिजे. त्या विजन असलेल्या उमेदवारांनाच आपण निवडून द्यायला पाहिजे, कारण की त्याचे विचार काय आहेत, भविष्यात तो काय करण्याचा मानस दाखवतोय हे बघूनच तुम्ही आज जसं हे उमेदवार तुम्हाला आवडले असतील तर यांच्या धनुष्यबाण निशाणीवर नक्की बटन दाबा. ज्यांचे विचार आवडतील त्यांनाच निवडून द्या. कोणत्या आमिषाला बळी पडू नका, हे वारंवार उल्लेख करत आलेलो आहे. निश्चितच जनता विचारपूर्वकच या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होईल. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.